भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज भारतीय जनता पार्टी कोपरी मंडल आयोजित ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड वितरण आणि वॉकिंग स्टिकचे वाटप समारंभ या प्रसंगी उपस्थित ठाणे शहर भाजपाचे अध्यक्ष श्री संजयजी वाघुळे, महिला अध्यक्ष स्नेहा पाटील, उपाध्यक्ष ठाणे शहर जयेंद्र कोळी, सुचित्रा भोईर, श्रुतिका कोळी, धनंजय सिंह, भारती मडवी, समीर भोईर, शिवाजी रासकर, सुवर्ण अवसरे, नवनाथ चव्हाण आणि कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक भरत चव्हाण, युवा मोर्चाचे कार्यकर्ते सदस्य ओमकार चव्हाण, सर्व कार्यकर्ते आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, मी पहिल्यांदा स्पष्ट करतो, मला 4 वाजता कार्यक्रम आहे याची कल्पना दिलेली नव्हती, कारण आता माझ्याशी तुमचा गैरसमज होईल. मला टाइम दिला होता 7चं, कितीचा 7. एरवी मी लगेच आलेला माफी मागितली असती, कारण जनतेला तिष्ठत ठेवणं हे आपल्या स्वभावात नाही. असो, आज त्रास घेतला, त्या त्रासाबद्दल कधी ना कधी गणेश नाईक तुमची सेवा करायला येईल हा विश्वास देतो. खरं म्हणजे आजकाल राजकारणाचा स्तर तितका उंचावलेला नाही. राजकारणाचा स्तर हा खाली गेलेला हे मान्य आहे का? कधी कोणी कोणावर काय बोलावं याला काय धरबंद राहिलेला नाही. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ऐरोली मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली. कार्यकर्त्यांना मी सांगितलं की कुठल्याही उमेदवाराच्या नावानं कसलाही अनुद्गार काढायचा नाही, कुठल्याही पक्षाचं नाव घ्यायचं नाही. फक्त आपण काय केलं, काय करतो आणि काय करणार या 3 गोष्टी सांगायच्या. मी तुम्हाला विनम्रतेने सांगतो, अहंकार नाही. मी शिवसेनेत होतो त्यावेळेला 1995 साली मला मतं पडली 2,19,000 आणि माझा लीड होता 1,09,000. म्हणजे शिवसेनेत असताना गणेश नाईक लाखाच्या मताने निवडून आला होता. 2004 साली भारतामध्ये राजघराण्यातले राजपुत्र सुद्धा उभे राहिले, पण गणेश नाईकला मतं पडली 3,24,000. किती? इतकी मतं काही लोकसभेच्या खासदाराला पण पडत नाही. आणि त्यावेळेला सुद्धा अतिशय संघर्ष असताना 1,18,000चा लीड होता. म्हणजे शिवसेनेत सुद्धा लखोपती, राष्ट्रवादीत लखोपती, त्यावेळेला भाजपमध्ये सुद्धा लखोपती होण्याची वेळ आली होती. मतं पडली 1,42,000 आणि लीड झाला 92,000चा. आता मला ते राजकारणात आता जायचं नाही, कारण तुम्ही उत्साहानं आहात. आज या ठिकाणी भरत चव्हाणांनी आणि आपले अध्यक्ष संजय वाघोळेंनी सांगितलं की ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गणेश नाईक त्या ठिकाणी नेतृत्वाच्या ठिकाणी राहील, हा तुम्हाला विश्वास देतो. जशी नवी मुंबई 1 आधी 1995 साली संजू नाईक महापौर झाले, तर 2020 सालापर्यंत जयवंत सुतार म्हणजे 25 वर्ष ती महापालिका गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली लढली गेली, जिंकली गेली. नो पार्टनर, ओनली जी शिवसेना त्याला ओनली शिवसेना, ज्याला राष्ट्रवादी ओनली राष्ट्रवादी, भाजपमध्ये गेले तर ओनली भाजप, आणि आता भविष्यकाळात भाजप आणि भाजप. ठाण्यामध्ये सुद्धा वाघोले तेच करायचं ना? नक्की. मी विचारले नेते लोकांना, संजय कलकरांशी बोललो, मी निरंजन डावकरांशी बोललो, त्यांच्या मनात सुद्धा तीच इच्छा आहे. कुणालाही दूषण न देता
दुसऱ्यामध्ये दुर्गुण आहेत ते सांगण्यासाठी तुमची गरज नाही. समाज हा चौकस आहे. समाज कोण चांगला कोण वाईट सगळं समजून असतो. आपण निश्चितपणे समाजामध्ये सकारात्मक भावनेतून काम करा. निश्चितपणे आज ज्या धारणेतून ज्येष्ठ सर्व आपल्या बंधू भगिनींना बोलवलेलं आहे त्यांना तुम्ही आयडेंटिटी कार्ड, आयुष्यमान कार्ड त्या ठिकाणी वितरण करणार आहात. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, नवी मुंबईमध्ये 2000 साली मी बोललो घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढवून दिली नाही आणि आता परत घोषणा केली की पुढची 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. म्हणजे लोक खुश. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना फ्री ट्रान्सपोर्ट, म्हणजे ज्यांनी नवी मुंबईचं सिनियर सिटीजनचं कार्ड घेतलेलं आहे, मी विनोदाने म्हणतो की जर घरामध्ये सोनेचं आणि मुलाचं भांडण झालं तर सकाळी नाश्ता करायचा, गाडीत बसायचं एसी गाडीत, एक दिवशी खोपोलीमध्ये, दुसऱ्या वर्षी बदलापूरकडे, तिसऱ्या वर्षी भाईंदरकडे, चौथ्या दिवशी दादरकडे. म्हणजे आठवड्यातून 4-5 दिवस भटकून आला की दुपारी जेवायला परत घरी. 5 पैसे तिथे द्यायला लागत नाहीत. आहे का ठाण्यामध्ये अशी व्यवस्था? ठाण्यामध्ये अशी व्यवस्था पाहिजे का नको? मग गणेश नाईक सांगेल ते ऐकायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, जे गणेश नाईक बोलेल ते करून दाखवेल. आज मुंबई शहराला देशामध्ये राहण्याला एक शहर हे 3ऱ्या नंबरचं बक्षीस मिळते. राज्यामध्ये तर सातत्यानं पूर्ण ठाण्याच्या लोकांना रात्री पाण्याचा नळ खोलायला रात्री अपरात्री उठावं लागतं का नाही? नवी मुंबईमध्ये 24 तास पाणी. ऐकलंय का तुम्ही? 24/7. नवी मुंबईचं शिक्षण फुकट. नवी मुंबईमध्ये आता भविष्य काळामध्ये फुटपाथ फक्त चालणाऱ्यांसाठी, रस्ता कारसाठी म्हणजे वाहतुकीसाठी. त्या ठिकाणी भिकारी मुक्त नवी मुंबई, तृतीयपंथी मुक्त. म्हणजे त्याला काय, त्या सगळ्यांचं पुनर्वसन करणार. भिकाऱ्यांना हॉकर्स प्लाझामध्ये त्याचे फेरीवाल्यांना जागा मिळणार, हातगाडीवाल्यांना आणि पथरीवाल्यांना, भिकाऱ्यांना सुद्धा त्यांचं पुनर्वसन करून त्यांच्या मेडिकल करून त्यांना रोजगार मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार. तृतीयपंथी लोकांना बिल्डिंग बांधून त्यांना तिथे वास्तव्याला देणार. त्यांना महापालिकेतून पैसे देऊन त्यांना रोजगार करायला लावून कोणावरही जुलूम होणार नाही. आणि अशा प्रकारची ठाण्यामध्ये व्यवस्था व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर बाकी भारतीय जनता पक्षाचा ओनली कमाल, ओनली विमान, विमान विमान धीरूभाई अंबानीची विमान. माहिती मला विमलच्या साड्या मिळायच्या, त्याला जाहिरात करायची ओनली विमान, तर आता ओनली कमाल. एकूण भरत चव्हाण सारखा एक अतिशय समाजाशी निगडीत असणारा कार्यकर्ता, त्याला तुम्ही सातत्यानं नगरसेवक बनवलं. भरत चव्हाणांनी कधी स्वतःची शो शायनिंग केलेली नाही. आणि अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भविष्यकाळात आपल्याला शहराची सेवा करायची. मी असं म्हटलं की रशियाचा हल्ला युक्रेनवर, इस्रायलचा हल्ला पॅलेस्टाईनवर, इस्रायलचा हल्ला इराणवर, जगाच्या पाठीवर सगळीकडे अनरेस्ट म्हणजे अस्वस्थता. नवी मुंबई असं एक शहर आहे की ज्या शहरामध्ये प्रत्येक माणूस धर्माच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, वर्गाच्या पलीकडे माणुसकी धर्माची जतन. नवी मुंबई कधी दंगा धोपा झाला नाही आणि गणेश नाईक असे परत होऊ देणार नाही. त्या ठिकाणी गरीब श्रीमंत सगळ्यांना मान सन्मान सारखा पाहिजे का नको? आणि अशा प्रकारचं वातावरण भविष्य काळामध्ये निवडणुका होतील. एप्रिलमध्ये सुद्धा निवडणुका महापालिकेच्या होऊ शकतील, होतीलच, गॅरंटी नाही सांगत मी, कारण कोर्ट कचेऱ्या आधी चालू आहेत. 4 वॉर्डचा एक प्रभाग होईल. किती? 4 वॉर्डचा. मी आता जिल्हाध्यक्षांना सांगतो की कुठले कुठले काल्पनिक 4 वॉर्ड पडतील त्याची प्लॅनिंग करून घ्या. तिथला एडीटीपी, सिटी इंजिनियर,
आयुक्त, मी तुमच्या ठाण्याच्या जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगयात्रेमध्ये जनता दरबार भरवणार. मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी पालघरला जसा भरूचा ठाण्याला ठाण्याला तर ठीक आहे, नवी मुंबईमध्ये दर महिन्याला तर ठाण्यामध्ये 2 महिन्याला, बरोबर आहे, पत्र द्या ना. आणि हे बघा, माझ्या संबंध दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही. गणेश नाईकडून एक शिकायचं, कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, कुठल्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही. आपण जे काम करतो लहान मुलांसाठी करा, तरुणांसाठी करा, प्रौढांसाठी करा, ज्येष्ठासाठी करा. सकारात्मक विचारातून जीवन जगा. भिकाऱ्याला पाय लागला तरी भिकाऱ्याची माफी मागा. तुम्ही बोला काय भिकाऱ्याला सुद्धा मन असतं, त्याच्या सुद्धा मनातून उद्गार निघतो. तो सकारात्मक नसेल, तो नकारात्मक असेल तर तुमच्या प्रवासाला त्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो. लहान मुलाचा सुद्धा अपमान करू नका. आणि कोणी कोणाला मेहरबानी नाही करत. आता लाडक्या बहिणीला चांगल्या प्रकारचं वातावरण दिलं ना, काही असलं तरी सुद्धा लाडक्या बहिणींना दिलेलं कोणी सांगत असं काढणार नाही. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं सरकार हे सकारात्मक सरकार आहे, देणारं सरकार आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा विकास घडवला, देशाचा दबदबा परदेशात निर्माण केला. एकूण भविष्य काळामध्ये देशाला चांगले दिवस येणार आहेत. आणि देशाचे दिवस म्हणजे सर्वसामान्य माणसाचे चांगले दिवस म्हणजे देशाचे चांगले दिवस. आज या ठिकाणी 4 वाजल्यापासून तुम्हाला थांबवलं, ही कोणी थांबवलं असेल तर त्याला माफ करून टाका. त्यामुळे तुम्ही भविष्य काळामध्ये मी टाइममध्ये येण्याचा माझा हातखंड आहे. भविष्य काळामध्ये ज्याला बोलेल त्याच्या 2 मिनिटं अगोदरही हा विश्वास देतो, तुमच्या सुखदुःख अशी कायमचा समरस. कालच ठाण्याकरता पाणी मिळण्याकरता मोठ्या योजना आखलेल्या आहेत. भविष्य काळामध्ये नवी मुंबई सारखा 24 तास ठाण्याला पाणी मिळेल. काय बोललो मी? 24 तास. फक्त देवेंद्र फडणवीस, सन्माननीय नरेंद्रजी मोदी आणि आता ज्याला माझ्याकडे जर पक्षाने जबाबदारी दिली ठाण्याच्या महापालिकेची, तर मग त्या ठिकाणी गणेश नाईकचं पण आहे. काय बोलतो मी? एवढ्या गोष्टी करा की पुढच्या गोष्टी सुरळीत करण्याचं काम माझं. जय हिंद, जय महाराष्ट्र.